यमलोकापर्यंत पोहोचण्यासाठी आत्म्याला तब्बल 86,000 योजने, हो 86,000 योजने इतकं मोठं अंतर पार करावं लागतं. एवढं प्रचंड अंतर कापायला वेळ किती लागत असेल तर जवळजवळ 1 वर्ष म्हणजे पूर्ण 12 महिने लागतात. आणि या वर्षभराच्या प्रवासात काय असतं तर काहीच नाही. ना डोक्यावर सावली, ना प्यायला पाणी, ना एक क्षणभर विश्रांती. हा एक न थांबणारा, अखंड आणि अत्यंत वेदनादायी प्रवास आहे. या प्रवासातला एक सगळ्यात मोठा आणि भयानक अडथळा म्हणजे वैतरणी नदी. ही नदी पाण्याची नाहीये, तर रक्त आणि पू यांनी भरलेली आहे. आणि त्यात सुईसारखे कीटक, मगरी, मांस खाणारे पक्षी, काय काय नाही. गरुड पुराणानुसार ही नदी फक्त तीच व्यक्ती पार करू शकते जिने आयुष्यात गोदान केलं आहे, म्हणजे गायदान केली आहे. बघा, इथे कर्माचं फळ लगेच दिसतं. आयुष्यात केलेलं एक चांगलं काम या इतक्या मोठ्या संकटातून कसं तारून नेतं. हा वर्षभराचा प्रवास म्हणजे वेगवेगळ्या भयानक शहरांमधून होणारी एक यात्रा आहे. प्रत्येक शहरात वेगळ्या यातना. उदाहरणार्थ 4थ्या महिन्यात शैलपूर नावाच्या शहरात दगडांचा पाऊस सहन करावा लागतो. 9व्या महिन्यात नानक्रंदपूर येतं, जिथे फक्त आणि फक्त दुःखी आत्म्यांचा आक्रोश आणि रडणं ऐकून येतं. आणि सगळ्यात शेवटी 12व्या महिन्यात शीताढ्यनगर, जिथे बर्फापेक्षा 100 पट जास्त थंडी सहन करावी लागते. कल्पनाही करवत नाही. बरं, हा 1 वर्षाचा अतिशय खडतर प्रवास संपल्यानंतर आत्मा शेवटी यमलोकात पोहोचतो आणि इथे त्याच्या संपूर्ण आयुष्याचा हिशोब मांडला जातो. यमलोकात पोहोचल्यावर समोर येतात यमराज. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, यमराजांचं रूप प्रत्येकासाठी सारखं नसतं. जे पापी आहेत त्यांना ते 32 हात, काळा रंग, लाल डोळे अशा अत्यंत भयानक रूपात दिसतात. पण जे पुण्यवान आहेत त्यांच्यासाठी यमराजांचं तेच रूप अगदी सौम्य, शांत आणि कृपाळू असतं. हेच तर आहे कर्माचं प्रतिबिंब. जसं कर्म तसं दर्शन. आता या न्यायसभेत एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे, ते म्हणजे चित्रगुप्त. यांना आपण देवांचे अकाउंटंट म्हणू शकतो. पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाचं, प्रत्येक कर्म, इतकंच नाही तर मनात आलेला प्रत्येक विचारसुद्धा, या सगळ्याची नोंद त्यांच्याकडे असते. आणि यमराज जो काही न्याय देतात तो याच नोंदींच्या आधारावर. पण प्रश्न असा पडतो की चित्रगुप्तांना हे सगळं कळतं कसं? तर गरुड पुराणानुसार निसर्गच आपला साक्षीदार आहे. सूर्य, चंद्र, वारा, अग्नी, आकाश, पृथ्वी एवढंच नाही तर रात्र आणि दिवससुद्धा. हे सगळे अदृश्य साक्षीदार आपल्या प्रत्येक कामावर नजर ठेवून असतात आणि सगळी माहिती चित्रगुप्तांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे आपलं कुठलंच कर्म कधीच लपून राहत नाही. मग ज्यांच्या कर्माचं पारडं पापाने जड भरतं त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी शिक्षा ठरलेली आहे. आणि ती शिक्षा म्हणजे नरकवास.